कॉन्ट्रॅक्ट बसवर बस चालवतो. सकाळी आजीला हेल्प करतो. मग तिचा धंदा असल्यामुळे 12 वाजलेत, म्हणजे रविवार सुरू झाला आहे. आमची मुंबईची सायकल राईड आहे, नाईट राईड. तर जो ग्रुप आहे तो सर्व निघाला आहे, पोचले तो ऑलमोस्ट. माझं ऑफिस होतं म्हणून मला लेट झाला. 11 वाजता ऑफिसवरून सुटलो. आता 12 वाजलेत. मी आता आहे कॉटन ग्रीन स्टेशनला. आता सगळेजण पोचले CSMT स्टेशनला. पोचतो आता, बघू कोण कोण आलं आहे ते. 12:15 वाजलेत. मी वाडी बंदरला पोचलो आहे. कॉटन ग्रीनपासून इथपर्यंत संपूर्ण रस्त्याला काळोख होता, त्याच्यामुळे मोबाईल नाही काढला. हा आता रस्ता खूप चांगली लाईटिंग आहे इथे. आमची गँग कुठे आहे बघूया. इथेच असायला हवी का अजून पोचले नाहीत माहिती नाही. मी मागच्या रस्त्याने आलो त्यामुळे लवकर पोचलो. फायनली मला सर्वजण भेटले हुतात्मा चौकला. थांबले होते आणि आता आम्ही चाललो आहे एशियाटिक, मग इंडिया गेट, मग मरीन लाईन्स आणि मग बाबुलनाथ करून वरळी सीफेस. 3 वाजता वरळी सीफेसला पोचणार आणि तिथे राईड संपेल. प्रत्येकजण आपापल्या घरी जाईल. नमस्कार मित्रांनो, माझ्यासोबत आहे सोमनाथ. आणि सोमनाथ खूप रेग्युलर सायकल चालवतो. सोमनाथची स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग आहे आणि ज्याच्यामुळे मला पण इन्स्पिरेशन मिळतं. सोमनाथकडूनच आपण समजून घेऊया. हॅलो सोमनाथ. सोमनाथ, तू का सायकलिंग करतोस? मला सायकलिंगची आवड आहे. अच्छा, आणि मग दिवसाला किती किलोमीटर सायकल चालवतोस? सरासरी रोज 50 किलोमीटर सायकल चालवतो मॉर्निंगला. मॉर्निंगला रोज 50 किलोमीटर सायकल चालवतो. बरं, आता याच्या पुढे आहे का तो कसा वेळ काढतो यासाठी? सोमनाथ, तू काम काय करतोस? तुझा व्यवसाय काय आहे? नोकरी काय आहे? मी BSTमध्ये कॉन्ट्रॅक्ट बसवर बस चालवतो. सकाळी आजीला हेल्प करतो. मग तिचा धंदा असल्यामुळे आजीला, मावशीला सोमनाथ BSTमध्ये बस चालवतो. त्याच्या आधी सकाळी आजीला व्यवसायात मदत करतो मच्छीसाठी. सकाळी पाणी पण भरतो आणि हे सगळं करून त्याला एक मुलगी आहे आणि सगळा घर संसार सांभाळून सायकलसाठी वेळ काढतो. सोमनाथ, जे घरून आपला रील बघतायत, ज्यांना सायकलिंग करायचं आहे पण वेळ नाही मिळत आहे, त्यांना तू काय सांगशील? शरीरासाठी वेळ दिला पाहिजे. थोडा तरी 40 मिनिट तरी शरीरासाठी दिले पाहिजे. तर मी एवढं माझ्या पाठीमागे खूप काम आहे तरी मी वेळ काढतो. आवड आहे मला पहिल्यापासून. मी रनिंग, सायकलिंग करत आलो आहे. त्याअगोदर मी एकटंच राहायचो. तर ग्रुपसोबत राईड करायला मजा येते ग्रुपसोबत. तुला सायकल चालवायचं मोटिवेशन कुठून मिळालं? मला अशी आवड होती. म्हणजे मी एकटा नेहमीच रनिंग वगैरे करायचो. आवड होती रनिंग, व्यायाम करायची आवड होती मला पहिल्यापासून. असं मावशीच्या मुलाकडे सायकल होती, तेच चालवायला लागलो. 7-8 महिने चालवली मावशीच्या मुलाची. नंतर मी स्वतःची सायकल घेतली, ओमो कंपनीची. काय तुला सकाळी बाहेर पडता वेळी मोटिवेशन असतं तुझ्या मनामध्ये की काय केलं पाहिजे, असे का सायकल चालवायला पाहिजे? एक शरीरासाठी एक जिद्द आहे, व्यायाम शरीरासाठी. रोज मी कंटिन्यू बसून ड्रायव्हिंग असते, हालचाल होत नाही. त्याच्यामुळं सायकल चालवत रोज. बघा, सोमनाथकडून आपल्याला खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. सोमनाथ जर करू शकतो तर आपण का नाही करू शकत? प्रत्येकाने आपापला वेळ प्रत्येकासाठी बहुमूल्य असतो, पण त्यातूनच थोडासा वेळ काढून सायकलिंग, रनिंग, स्विमिंग या गोष्टी केल्या पाहिजेत. तर नक्की ट्राय करा. पोलिसांनी अडवलं, सांगितलं की या साईडला येऊ नका म्हणून. ठीक आहे, मग आम्ही आता तिथे थांबत नाही. आता आम्ही चाललो रिटर्न. पहाटेचे 2 वाजलेत आणि मी आहे मरीन लाईन.
आता किरगाव चौपाटीला. ठरवलं असतं तर झोपलो असतो घरी आरामात, पण नाही, मला या सगळ्या आठवून झोप आली नसती. चौकीला पोचलो आहे. अजून एक दीड 2 किलोमीटरवरती घर आहे. मजा आली राईडला. 12 वाजता सुरू केली. मला माहिती होतं 3 वाजेपर्यंत मी घरी पोचेन. 3 तासच म्हटलं सायकल चालवायचे, जास्त नाही आहे. हे सगळं स्वतःवरती काम करायचं आहे. स्वतःचा स्टॅमिना चेक करायचं आहे, आपण किती चालू शकतो आणि किती दमलेले असताना पण चालू शकतो. आपल्याला जर भविष्यामध्ये कोणत्या सायक्लोथॉनला जायचं असेल तर त्यासाठी हे आपल्याला कळणं गरजेचं असतं. कोणत्या वेळेला आपण सायकल चांगली चालू शकतो, कधी दमू शकतो. तर अजूनपर्यंत तरी मला कधी असं सायकल चालवताना दमल्याचा अनुभव नाही आला. मी तेवढा बॅलन्स करून चालवतो. बघू आता पुढे.